खरीप हंगामात शेतकऱ्यांना फसवणुकीच्या लूटमारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत। अमरावती जिल्ह्यात कापूस बियाण्यांची विहित किमतीपेक्षा जास्त किमतीत विक्री करणाऱ्या 5 कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। खरीप हंगामातील पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त असून पावसाने वेग धरताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होणार आहे। त्यासाठी पेरणीच्या वेळी बियाणांचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकरी आतापासूनच बियाणे खरेदी करून साठवून ठेवत आहेत। मात्र काही कृषी विक्रेते आपल्या नफ्यासाठी चढ्या भावाने बियाणे विकत आहेत। अमरावतीमध्ये कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार कृषी विभागाला मिळाली। शिवाय अशा कृषी केंद्र चालकांवर ठोस कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली। त्यानंतर कृषी विभागाच्या उड्डाण पथकाने फिरून अशा कृषी केंद्रांचा आढावा घेतला। तर तपासणी दरम्यान काही कृषी केंद्र चालक कृषी विभागाच्या नियमांची पायमल्ली करत असल्याचं आढळून आलं। त्यामुळे कृषी विभागाच्या पथकाने दर्यापूर शहरातील 1 आणि ग्रामीण भागातील 4 अशा एकूण 5 कृषी केंद्रांचे कापूस बियाणे विक्री परवाने रद्द केले। अमोल कृषी सेवा केंद्र नलवाडा या दुकानाचा कापूस बियाणे विक्री परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे। तर विदर्भ कृषी सेवा केंद्र दर्यापूर, धरतीधन कृषी सेवा केंद्र खल्लार, जिजाऊ कृषी केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ यांचे कापूस परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे। अमोल कृषी केंद्र नालवाडा, विदर्भ कृषी केंद्र दर्यापूर, धरतीधन कृषी सेवा केंद्र खल्लार, जिजाऊ कृषी केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ आणि प्रस्तावित केल्यानुसार या कृषी केंद्राची माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी यांनी सुनावणी ठेवून तडकाफडकी हे अमोल कृषी सेवा केंद्राचा जो कॉटनचा परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द केला आणि उर्वरित 4 कृषी केंद्राचे परवाने हे 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले। तक्रार तसंच ह्याआधी अजित 155 साठी दर्यापूर तालुक्यात बियाणे उपलब्ध करून द्यावे असं समता पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आपल्याकडे निवेदन प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने सुद्धा आपण ही कारवाई केलेली आहे।